नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे ती म्हणजे मंत्रिपदाचं काम सोडून राजकारण करण्यात मग्न असलेल्या 2 मंत्र्यांची. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राज्याचे 2 मंत्री आपलं कामकाज सोडून एका अपक्ष उमेदवाराची मनधरणी करत होते. ते कॅबिनेट मंत्री म्हणजे गिरीश महाजन आणि उदय सामंत. गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा, कुंभमेळा आणि आपत्ती व्यवस्थापन यासारखी महत्त्वाची खाती आहेत, तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग आणि मराठी भाषा ही खाती आहेत. ही दोन्ही महत्त्वाची खाती असताना सुद्धा हे दोघे मंत्री गेल्या आठवड्याभरापासून एकच काम करत होते आणि ते म्हणजे नाशिक विधान परिषद निवडणुकीमधील अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचं मन वळवण्याचं. आता एक सोडून 2 मंत्री या गोकुळ गीतेंची मनधरणी करत होते. म्हणजे गीते कोणीतरी बडी आसामी असावी असा प्रश्न कुणालाही पडल्याशिवाय राहणार नाही, पण तसं काही नाहीये. तर गोकुळ गीते हे नाशिकमधील गणेश गीते या भाजप पदाधिकाऱ्यांचे भाऊ आहेत आणि त्यांनी विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधामध्ये उमेदवारी दाखल केलेली आहे. एकूणच काय तर महायुतीमध्ये त्यांनी बंडखोरी केली आहे आणि तेव्हापासून मंत्री महाजन आणि सामंत हे सतत नाशिकच्या खेट्या घालतायत. जलसंपदा आणि उद्योग खात्याचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना या दोन्ही मंत्र्यांनी गोकुळ गीतेंच्या नावाचा नामजप सुरू केला होता. जणू हा राज्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता आणि त्यामुळं राज्यातील कोट्यावधी जनतेचा प्रश्न मार्गी लागणार होता. अशा आविर्भावामध्ये कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत हे नाशिकमध्ये तळ ठोकून होते. आणि या सगळ्या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत बाग हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. थेट त्यांच्याकडे आपण जाऊयात. प्रशांत, एकूणच असं म्हणता येईल की राज्यामध्ये एवढे मोठमोठे प्रश्न आहेत आणि अशामध्ये 2 महत्त्वाचे मंत्री एका बंडखोराची मनधरणी करण्यामध्ये लागल्याचं दिसून येते. काय अपडेट्स आहेत या विषयीचे? यश आले का? आता तरी यश आलेलं आहे का त्यामध्ये? आता तरी त्यांना यश नक्कीच आलेलं आहे, कारण ज्या पद्धतीनं गोकुळ गीते यांनी माघार घेतली आहे. पण हे माघारी नाट्य आत्तापर्यंत इतके दिवस हे जे चालू होतं यावरनं फक्त वेठीस धरणं एवढंच सुरू आहे का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. संकटमोचक म्हणतात गिरीश महाजनांना, उत्तर महाराष्ट्रातले प्रभावशाली नेते म्हणतात. मग त्या ठिकाणी कोणतीही निवडणूक जिंकून येण्यामध्ये जर त्यांचा हातखंडा हे आपण मानलं तर मग निवडणूक ज्यावेळेस अर्ज माघारी घेण्याची मुदत संपली त्यानंतर सुद्धा गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यासाठी त्यांनी इतके तास, इतके दिवस, इतक्या वेळा नाशिकच्या भेटीगाठी का केल्या, हा प्रश्न अनुत्तरित होतो. उदय सामंत, तेही आपल्याला माहिती आहे की त्यांना सुद्धा आजकाल संकटमोचक म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख व्हायला लागलाय. उदय सामंत यांनी सुद्धा तेच केलं, वारंवार नाशिकच्या चक्रा. त्याचबरोबर दादा भुसे तिसरे मंत्री सुद्धा, म्हणजे 3 मंत्री जर का फक्त विधान परिषद निवडणुकीत गणेश गीते आणि गोकुळ गीते या दोघांच्याच भोवती जर का फिरत असेल तर महाराष्ट्रामधले जे अत्यंत वजनदार नेते आपण म्हणतो, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आज महाराष्ट्राच्या समोर आहे, तर ते अक्षरशः बाजूला यांनी ठेवले होते का? नाशिकला कुंभमेळा मंत्री म्हणून सुद्धा गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी आहे. कुंभमेळ्याची सुद्धा त्या ठिकाणी त्यांची कामं सुरू होती. नंदिनीचं स्वच्छता मोहीम सुद्धा त्यांनी सुरू केली होती. पण एकीकडे सुरू जरी कामं असली तरी वारंवार सकाळ दुपार संध्याकाळ गोकुळ गीते आणि गणेश गीते या दोघांचाच नामजप अशा प्रकारे चालला होता. अक्षरशः गीते बंधूंनी वेठीस धरलं होतं का, हाच प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. नेमका कोणत्या प्रकारचं गांभीर्य या संकटमोचकांना या ठिकाणी होतं, हाही प्रश्न नक्कीच उपस्थित झाला आहे. बरोबर आहे प्रशांत. एकूणच एवढे महत्त्वाचे प्रश्न असताना राज्यामध्ये त्यावेळेला हे मंत्री नेमकं काय करत होते असा सवाल यामुळे जनतेला पडू शकतो. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.